तुझा. Too bad I hate advice. 'Cause out of sight and out of mind is perfect. It's so hard to decide. Oh, I know. कोणतीही गोष्ट कधीच गृहीत धरायची नसते. अनेकदा आपण काय करतो माहिती आहे, आपल्या समोरच्या घटनांना, आपल्या समस्यांना सामोरेच जात नाही. हे शक्य नाही असा विचार करतो आणि तिथंच थांबतो आणि मग विचारसरणी ही ऑटोमॅटिक थांबते. Help myself. One for आज ना ब्रेकफास्टमध्ये मी बनवलं होतं ऑमलेट. दोघांना 2-2 अंड्यांचं खूप सारा कांदा आणि टोमॅटो घालून ऑमलेट बनवून दिलं आणि आवळा ज्यूस बनवला होता, पण त्यांना मी नाही दिला, कारण तुम्हीच मला सांगितलं की आवळा ज्यूस पिण्यामध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये किमान अर्ध्या तासाचं अंतर असायला हवं आणि ते आज माझ्याकडून मेंटेन नाही झालेलं, म्हणून मग मी चहा बनवला त्यांच्यासाठी. तर दोघांनी मिळून आम्ही मस्त इथे ब्रेकफास्ट केला, मी आणि प्रितिशनी, कारण प्रितिशची माझ्या प्री बोर्डची एक्झाम सुरू आहे. बरोबर 3 तास. नो चिटिंग. ओके, करायचं स्टार्ट. उद्या मराठीचा पेपर आहे, तर मी त्याला आज प्रॅक्टिससाठी इथे मराठीचा एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायला दिला आहे. तुम्हाला मी हँडरायटिंग दाखवते. वाव, किती मोत्यासारखं सुंदर आहे. हो मेरे बच्चे. बच्चे. प्रितिशला मी असं का बसवले माहिती आहे? खरं तर आज स्कूल होतं आणि टीचर टाईम मॅनेजमेंट 3 तासात व्यवस्थित पेपर कसा सॉल्व करायचा मराठीचा बरं का, तर ते घेणार होते आणि हा बहादर गेलाच नाही. मग म्हटलं चल बस आता इथे. तर हे बघा, निबंध लिहिला आहे, मोबाईल बंदी आली तर, आणि यामध्ये ना पोयम करायची होती 4 ओळीची, तर सुचतच नव्हती. मला विचारलं त्याने, तर मलाही नाही सुचली, कारण माझं नाही डोकं चालत पोयम वगैरे करण्यामध्ये. मग त्यानंच पुन्हा बनवली. अगदी मी म्हटलं होतं वाचून दाखवेन, पण माझ्याकडून राहूनच गेलं. मला ना ऑनलाईन शॉपिंग करायला खूप आवडते, पण ऑनलाईन शॉपिंगचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत. जसं की हे बघा, मी खूप सर्च करून खूप वेळ घालवून मिंत्रावरून मोचीचं हे सँडल म्हणता नाही येणार, वेजेस आहेत, हे मी ऑर्डर केले होते आणि मी वेजेसच प्रेफर करते, मला आवडतात. हाईट थोडी माझी कमी आहे, त्यामुळे मला असं वाटतं वेजेस कम्फर्टेबलही असतात आणि साडी नेसल्यानंतर किंवा कोणत्याही ड्रेसेसवरती वगैरे छान हे सूट होतात जातात. तर अगदी लाईट वेट 2000 रुपयाचे हे वेजेस आहेत. क्वालिटी एकदमच छान आहे. पण हे बघा, इथे ना काहीतरी स्क्रॅचेस लागलेले आहेत. शॉपमधून घेतलं असतं आपण तर हे असं घेतलं असतं का? नाही ना. तर मग ऑनलाईन का घ्यायचं? आणि याला ना बऱ्यापैकी डिस्काउंट मिळाला आहे, मिंत्रावरती डिस्काउंट सुरू आहे, म्हणूनच मी हे ऑनलाईन घेतलं. तर 1048 रुपयाला काहीतरी मला हे मिळालं. सुंदर आहे, घातल्यानंतर तर अगदीच कम्फर्टेबल आहे. पण ह्या छोट्याशा स्क्रॅचेसमुळं मन माझं नाराज झालं, त्यामुळं मी ते पुन्हा रिटर्नला टाकलं. अगदी 6-7 स्टेपची रिटर्न प्रोसेस. टॅगचा फोटो टाका, पूर्ण बॉक्सचं टाका, प्रोडक्टचं टाका, झूम करून जिथे डॅमेज आहे तेही टाका. बाप रे, सगळं मी कंप्लीट केली प्रोसेस ती आणि फायनली रिटर्न गेलेलं आहे, म्हणजे जाईल ते आज. 'cause out of sight and out of mind is perfect. आज मानसीकडे ना हळदी कुंकू आहे. संध्याकाळी तिच्याकडे जायचं आहे 6 नंतर. तर मी आणि अंजली जाणार आहोत. त्या अगोदर मी इथे हे सोफा कवर मी काढलेलं होतं, मशीनलाच लावते बरं का मी. हे व्हाईट आहे, पण ह्या सोफा कवरची खासियत सांगते मैत्रिणींनो, की जितक्या वेळा मी याला वॉश करते ना, अगदी चकाचक नव्यासारखा होतो. कित्येक वेळेला याच्यावरती डागसुद्धा पडलेले आहेत वेगवेगळे, कारण खाण्यासाठी नाही म्हटलं तरी प्रितिश असतोच इथे, पडतंच काही ना काही, पण तरीसुद्धा अगदी स्वच्छ होतं. जर का कोणाला हे सोफा कवर घ्यायचं असेल तर बिनधास्त डोळे बंद करून घ्या, कारण इतकी चांगली क्वालिटी आहे ना ही. मला असं वाटतं की आपल्याला एखादं प्रोडक्ट चांगलं मिळालं ना तर ते आपण मैत्रिणींना आवर्जून सजेस्ट करावं. तर हे मला कल्पनाने सजेस्ट केलं आहे. तिच्याकडे तर 3 कलर आहेत याचे, मी मात्र एकच घेतलं आहे व्हाईट कलरचं. अगदी 2.5 वर्ष झालं हे मी यूज करते, पण आहे की नाही अगदी नव्यासारखं. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हळदी कुंकवाचा सीझन सुरू झालाय.
तर मानसीकडे मी निघाली आहे हळदी कुंकवासाठी. सोबत अंजली आहे, बार्शीमध्ये जिच्या घरी आम्ही म्हणजे जिच्या माहेरच्या घरी आम्ही गेलो होतो ती अंजली. तर आज मी तुम्हाला ओळख करून देते. हां, केस असेच नाही सोडून जाणार आहे, बांधणार आहे मी. आवरता आवरताच बोलतेय कारण उशीर झालाय, पुन्हा येऊन स्वयंपाक करायचंय अजून. चला भेटूया आपण हळदी कुंकवाच्या घरी. मानसीचं घर तसं पण मी यूट्यूबवरती तिच्या घराची होम टूर शेअर केलेलीच आहे, पण तरीसुद्धा आज पुन्हा एकदा आपण बघूया कसं कसं आज हळदी कुंकवासाठी तिनं घर सजवलंय. सकाळी तिचा कॉल आला होता की रांगोळी खूप आवडली तिला, जी मी मकर संक्रांतीच्या व्लॉगमध्ये रेडीमेड योगिताने दिलेली दाखवली आहे तुम्हाला. आय थिंक तिने पण मागवली आहे, बघूया तिची रांगोळी कशी आहे. योगिताकडूनच मागवली आय थिंक. चलो क्लिप लावते आणि निघते. अगदी चालत जरी गेलं ना तरी 5 मिनिटाच्या अंतरावरती मानसीची सोसायटी आहे. पण तरीसुद्धा मी आणि अंजली बाईक काढून निघालोय तिच्याच बाईकवरून. तर ही आहे अंजली, जिचे मी मागे 2-3 ब्लॉगमध्ये नाव घेतलं होतं. अंजली अंजली अंजली. आपण दोघी बहिणी बहिणी वाटतोय का ग? वाटतोय वाटतोय. सॉरी सुनंदा, पुन्हा एकदा. अंजली आणि मानसी आज पहिल्यांदाच भेटल्या. अगदी त्यांची छान गळाभेट झाली. ड्रेस सुंदर आहे तुझा. कुठून घेतला मग शेवटी हा? का हाच आहे तो? अंजली तुला माहिती आहे आम्ही बार्शीमध्ये हिच्यासाठी ड्रेस शोधत होतो असा. आपल्या थँक्स बेटा. खरंच गोड दिसतेस आज तू. या साऱ्या मानसीच्या सोसायटीतील मैत्रिणी आहेत, पण जिने हाय केलं ना तर ती आहे सुनंदा. माझी गाववाली सुद्धा आहे आणि अगोदर ती माझ्या सोसायटीत राहायला होती. हॅपी हळदी कुंकू. औक्षवंत व्हा. चल जायचं. हा, छोटी हळद आणि मोठी कुंकू. हळद कुंकू ए पण सई चमकते बर का ग छान. चाललंच पाहिजे. पण या माझ्या घरी. चला बाय बाय बाय. छान वाटलं सगळ्यांना भेटून. छान झालं हळदी कुंकू. आणि चला जाता जाता हे बघा, तर या साऱ्या रांगोळ्या तिने ऑर्डर केल्या आहेत आपल्या योगिताकडून. आहुंना सांगून गेले होते की मी स्वयंपाक करून ठेवते आणि मग हळदी कुंकूला जाते, कारण 7:30 वाजले आत्ता मला यायला आणि त्यांना आल्याला भूक लागलेली असते. पण माझ्या आवरण्यामुळे माझा स्वयंपाक राहिला आहे. काही नाही स्वयंपाक, फक्त 4 बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी करायची, कारण आज दूध भाकरी खायचा मूड आहे. सगळ्यांनाच विचारून ठेवलं होतं की म्हटलं चला पातळ भाजी नाही केली तर चालणार आहे का? तर हो चालणार आहे, मला दूध भाकरी खायची. तर चला आहो आले मी पटकन स्वयंपाकाला लागते. अहो आले ऑफिसमधून आणि साडीमध्ये मी चक्क स्वयंपाक करते आणि तेही भाकरी. हे बघून फारच खुश झाले होते. त्यांची रिॲक्शन ॲक्च्युली कॅप्चर झाली होती कॅमेऱ्यामध्ये, बट मी नाही घेतली ती. तर चला बाजरीची भाकरी करते आहे. मध्येच तहान लागली आणि हो, कोणी पाणी पिण्यासाठी असं माझ्यासारखी बॉटल केली आहे, कारण कळत नाही आपण मग दिवसभरात किती बॉटल पाणी पितो. बॉटल जर का केली ना तर मग अंदाज लागतो आपल्याला की आपल्याला अजून किती बॉटल संपवायच्या आहेत.
स्वयंपाक करून झाला, जेवणसुद्धा करून झालं. आता वेळ आहे माझे जे काही नायकाचे प्रोडक्ट रिसीव झालेत ते तुम्हाला दाखवायचे. आणि हे बघा किती सारा मी पसारा करून ठेवला आहे. सारे पॅकेट खोललेत मी, म्हटलं वेळ वाया नको जायला. आणि आहोंना टी व्ही बघायची होती त्यामुळे आवाज होता, म्हणून मग मी इथे व्हॉइस ओव्हर करते आहे. तर ही मानसीनं दिलेली पर्स, आजचं वाण माझं. नायकावरून टोटल 6 मेकअप प्रोडक्ट मी ऑर्डर केले. तर सगळ्यात पहिलं हे आहे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन, जे मी अगोदरसुद्धा हेच वापरलं आहे. मध्ये हे संपल्यानंतर मी ऑर्डर केलंच नव्हतं खूप दिवस. चांगलं आहे बरं का हे. ग्लो प्लस DV सनस्क्रीन आहे, पपया अँड विटॅमिन सीवालं. ब्रायटन प्लस हायड्रेट म्हटले त्यांनी. या सनस्क्रीनचा SPF आहे 50+. आणि आता हे आहे डॉट अँड कीचं राईस वॉटर प्रोबायोटिक्स हायड्रेटिंग टोनर आहे हा. आणि या अगोदर मी TNWचं म्हणजे द नॅचरल वॉश या कंपनीचं टोनर वापरले, ते स्प्रेमध्ये येतं. बट या बॉटलला स्प्रे नाही, पण शेप बघा किती छान आहे या बॉटलचा, मस्त आहे ना. सध्या माझी स्किन ॲक्ने प्रोन झाली आहे, म्हणून मी हे डॉट अँड कीचं राईस वॉटरवालं हायड्रेटिंग टोनर ऑर्डर केले. आणि याचा कन्सर्न आहे की ड्रायनेस, डिहायड्रेशन, डॅमेज स्किन बॅरियर, क्लॉग पोअर्स, pH इम्बॅलन्स, ओपन पोअर्स आणि अनइव्हन स्किन टेक्स्चर, तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती हे काम करणार आहे. आता हे तिसरं प्रोडक्ट आहे अर्थ रिदमचं ग्लो सेट गो ऑल डे स्ट्रोब क्रीम. मी स्ट्रोब क्रीम पहिल्यांदाच घेतली आणि ही अजून वापरून पाहिलेली नाही. प्रायमर प्लस मॉइश्चरायझर प्लस SPF 50 म्हटलं यांनी, म्हणजेच ॲज अ प्रायमर म्हणूनही वापरू शकतो आणि मेकअप झाल्यानंतर आपण वरती स्ट्रोब क्रीम म्हणूनही ॲप्लाय करू शकतो. तर कसं असणार आहे याची मलाही फार उत्सुकता आहे. जेव्हा केव्हा मी सगळा मेकअप करेन, मला ॲक्च्युली तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की, पण असं वाटतं की यार आपल्याला येतच नाही पूर्ण मेकअप करायला, असंच आपलं नॉर्मली आपण करत असतो, तर कसं काय बघा शेअर करणार, म्हणून मी आजपर्यंत ते कधी केलेलं नाही आहे. पण करेन मी नक्कीच, जसा काही येतो आहे मला तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर खूप दिवसापासून ही मला घ्यायची होती. बऱ्यापैकी महाग आहे, 525 रुपये MRP आहे. आणि नायकावरून हे सगळे मी प्रोडक्ट घेतले, त्यामुळे डिस्काउंट मिळाला आहे मला. आणि हे बघा सगळ्यात माझं फेवरेट प्रोडक्ट मॅकचं फाउंडेशन. यामध्ये माझा शेड आहे NC40. आणि नायकावरून ऑनलाईन हे ऑर्डर करण्याचं मी धाडस का केलं आहे, कारण मला माझी परफेक्ट शेड माहिती आहे. मी सगळ्यात अगोदर हे फाउंडेशन फिनिक्सच्या मॅकच्या शॉपमधून स्टोअरमधून आणलं होतं. आणि हा इतका आनंद माझ्या चेहऱ्यावर का दिसतोय माहिती आहे, तर चक्क आता मॅकच्या या बॉटलला पंप आहे बरं का. पूर्वी कसं असायचं तर पंप सेपरेट विकत घ्यावा लागायचा आणि तोही बऱ्यापैकी महाग होता. तर आता हे मॅकवाल्यांनी खूप चांगलं केलं आहे. याच्यासोबत मला एक फ्री प्रोडक्ट मिळालं आहे. हे प्रोडक्ट आहे मॅक स्टॅक मस्कारा, तर सुपर स्टॅक मेगा ब्रश. खूप चांगल्या क्वालिटीचा मस्कारा आहे बरं का हा. अगदी सिंगल ॲप्लिकेशनमध्येच मला चक्क लॅशेस दिसायला लागल्या. माझ्या डोळ्यांना पापण्याच नाही आहेत, काय सांगू तुम्हाला. मला एक चांगल्या क्वालिटीचे जर का कोणाला माहिती असतील तर प्लीज आर्टिफिशियल पापण्या मला सजेस्ट करा, मला त्याही ऑनलाईन घ्यायच्या आहेत. नायकावरती जर का चांगल्या मिळत असतील, कोणता ब्रँड चांगला आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर हा मस्कारा मला खूपच आवडला. आणि हो, हे फाउंडेशन आहे 4000 रुपयांचं, बट मला ते नायकावरती 3500 रुपयेमध्ये मिळाले आणि त्याच्यासोबत हा मस्कारा फ्री. तर चला आता नेक्स्ट प्रोडक्ट. तर मार्सची ही ट्रेंड सेटर सेटिंग पावडर मागवली आहे मी. जी काही मी मेबलिनची यूज करत होते, तर ते मी पाहिलं की ती ॲक्च्युली ज्यांना ॲक्ने प्रोन स्किन असते ना, त्यांनी ती मेबलिनची वापरायची नाही, असं काही डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलं आहे. तर म्हणूनच मी ही मार्सची ट्रेंड सेटर पावडर मागवली आहे, जी मला आवडली, चांगली आहे. आणि आता हा सारा पसारा तो मला आवरायचा आहे. तर कसे वाटले माझे हे नायकावरचे प्रोडक्ट आणि ही माझी शॉपिंग, नक्की कॉमेंट करून सांगा. चला बाय, लव यू, टेक केअर.